डगेज इंग्लिश क्लासेसमध्ये आयोजित केलेल्या या सत्कार सोहळ्यास उपस्थित सन्माननीय स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब यांची छबी असलेले आमचे अभिजित भैया देशमुख साहेब, आमचे मित्र राजेमाने साहेब, इस्माईलदा, मोठेदादा, नागापुरे सर, सदानंद आणि विवेकानंद ढगे सर आणि उपस्थित सर्व वर्ग, पालकवर्ग, मित्रांनो, मी तुमचा सत्कार आणि अभिजित भैया यांचं भाषण यामध्ये फार वेळ घेणार नाही. अवघ्या 1 मिनिटामध्ये माझ्या शुभेच्छा देऊन मी थांबणार आहे. तुम्ही सगळेजण आता 10वी पूर्ण झालेला आहात, बरोबर ना? 10वीचे सगळे विद्यार्थी 10वी पास झालेले आहेत. 11वी आणि 12वी हा तुमचा अतिशय आयुष्यातला टर्निंग पॉईंट आहे. आईवडील 10वीपर्यंत तुमच्यासोबत असतात, आईवडील 12वीपर्यंत तुमच्यासोबत असतात. पण मित्रांनो, एक दिवस आपल्याला आपलं घरटं सोडायचं असतं आणि पुढच्या शिक्षणाला जायचं असतं. 10वी हा विषय 16 वर्ष संपल्याच्यानंतर जेव्हा तुम्ही पुढच्या शिक्षणाला आता लागणार आहात, तर तुम्ही एक मंत्र लक्षात ठेवा की शिक्षण हे आईवडिलांसाठी घ्यायचं नाही किंवा पुस्तक वाचायचं म्हणून संपवायचं म्हणून वाचायचं नाही, तर ते संपूर्ण मनातून वाचलं पाहिजे. जोही अभ्यास तुम्ही कराल तो स्वतःसाठी करायचा. जे काही पुस्तक तुम्ही वाचाल तो स्वतःसाठी वाचणार. एवढंच फक्त तुम्ही स्वतःच्या मनाशी खूणगाठ बांधा. कारण आपण आयुष्यात कोणालाही फसवू शकतो, परंतु स्वतःला फसवू शकत नाही. ज्यानं स्वतःला फसवलं तो मोठ्या चिखलात फसतो. त्यामुळं अभ्यास करताना तुम्ही स्वतःसाठी अभ्यास करा, आईवडिलांसाठी नाही किंवा कुठल्याही प्रलोभनासाठी किंवा मला काहीतरी मिळवायचं आहे ह्याच्यासाठी नाही, तर मनातून अभ्यास करा. तुमचा अभ्यास करण्याचं तंत्र फक्त कसं असलं पाहिजे की मनातून असलं पाहिजे. तुम्ही 2 तास अभ्यास करता का 3 तास अभ्यास करता किंवा 1 तास अभ्यास करता याला महत्त्व नाही, पण तुम्ही जेवढा वेळ अभ्यास कराल तो पूर्ण मनाने अभ्यास करा. आणि हे जे काही तुमचे स्किल राहील ते आयुष्यात तुम्हाला सगळ्या विषयात पुढं घेऊन जाईल. डगेज क्लासेसनं पायाभूत सुविधा असलेल्या ज्या इंग्रजी माध्यमाचं शिक्षण तुम्हाला दिलं, हे नुसतं इंग्रजीचं शिक्षण नाही, तर तुम्हाला आयुष्याच्या प्लॅटफॉर्मवरती स्वतःच्या हिमतीनं पुढं जाण्यासाठी जे व्यक्तिमत्व लागतं ते घडवण्याचं काम डगेज इंग्लिश क्लासेसनं केलं. आणि तुम्ही अतिशय चांगल्या मार्कानं 10वीच्या परीक्षेत इंग्रजीमध्ये पास झालेला आहात. त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी कौतुक करतो आणि आपल्या सर्वांना शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. थँक्यू.